सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। 8 मध्ये माननीय विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून रोड करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहे आणि आज त्या रोडच्या कामाचं उद्घाटन झालंय। खऱ्या अर्थाने मला सांगायला आनंद होतो की माझे प्रभाग क्रमांक 8 मधले हे विजय बापू शिवतारे असतील, श्रीकांतजी टिळेकर असतील, मिलिंद भैया इनामके असतील, मंगेशजी बिनताडे असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे काम आपण आज या ठिकाणी चालू करतोय। तसेच हे काम करत असताना माझ्या प्रभागामध्ये गेल्या 5 महिन्यात माननीय विजय बापू शिवतारे यांच्या आमदार निधीतून 55 ते 60 लाख रुपयाचं काम पूर्ण झालंय हे सांगायला सुद्धा मला या ठिकाणी आनंद होतोय व हे काम लवकरात लवकर क्वालिटीचं पूर्ण होईल एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। सासवड शहरात एक 8.5 कोटीचे विकास कामाचं भूमिपूजन मागत झालं। त्यातील हा रस्ता एक शिवतीर्थ चौक ते जगताप हॉस्पिटल पर्यंत रस्त्याचं आज उद्घाटन झालं। हे शिवसेना नगर विकास खात्यातून रस्त्याच्या कामाचं आज शुभारंभ झालेला आहे। ते चांगल्या दर्जाचं काम होईल ह्याची अपेक्षा आहे आणि आताच लांडगाडीतलं काम सुद्धा चालू झालं। लोकांच्या म्हणजे 1 महिना लोकांनी हालकीचे दिवस काढले, पण आता एकदम चांगले प्रतीचं काम झालेलं आहे। धन्यवाद। या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि या राज्याचे माजी मंत्री आपल्या सर्वांचेच नेते नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाचे मंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांच्या नगर विकास विभागाने या सासवड शहरासाठी आणि तमाम सासवडकरांच्या प्रेमापोटी मागील काळात तब्बल 8.5 कोटी रुपयांची भरीव विकास कामांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला होता, त्या यादीतील हे राहिलेलं काम आज या ठिकाणी आम्ही सगळे सासवडचे नगरसेवक असतील, सासवड शहर शिवसेना असेल, स्थानिक नागरिक असतील यांच्या समक्ष या ठिकाणी उद्घाटन करून या रोडचं उद्घाटन झालं असं प्रथमतः मी जाहीर करतो। आमच्या समवेत भाजपचे शहराध्यक्ष आनंद भैया जगताप हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सासवडचे तमाम नगरसेवक देखील या ठिकाणी शिवसेनेचे उपस्थित आहेत। कॉन्ट्रॅक्टरांना एक विनंती आहे की लवकरात लवकर ह्या रोडचा प्रश्न मार्गी लावून या सासवडकरांची तुम्ही सेवा करावी असं मला त्यांना सांगणं आहे आणि नामदार विजय बापू शिवतारे यांच्या वतीनं पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते व कार्यक्षम आमदार माननीय नामदार विजय बापू शिवतारे यांच्या प्रयत्नातून नगर विकास खात्यातून आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नगर विकास खात्यातून गेल्या एक 7-8 महिन्यापूर्वी साधारण एक 8.5 कोटी रुपयाचा निधी सासवड शहरासाठी त्यांनी दिलेला आहे। त्यातील बरीचशी कामं बापूंच्या मार्फत पूर्ण झालेली आहेत। काही राहिलेल्या कामांपैकी त्यापैकीच हे काम आहे। गोदाजीराजे समाधी ते जगताप हॉस्पिटल इथपर्यंतचा हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता साधारण 20-25 लाखाचा हे काम आहे। तर अतिशय चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचं काम ठेकेदार करतील अशी अपेक्षा आहे। त्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवणार आहे व ठेकेदाराला विनंती आहे अतिशय चांगल्या स्पीडमध्ये लोकांना जास्त काही रस्ता बंद होऊन त्रास होऊ नये या हिशोबाने जास्तीत जास्त स्पीड लावून चांगल्या क्वालिटीचं काम करावं व असंच बापूंचं आमच्या सर्व शिवसैनिकांतर्फे सर्व नगरसेवकांतर्फे मी बापूंचं खूप खूप आभार मानतो व बापूंनी असंच सासवडसाठी अजून भरघोस निधी द्यावा व सासवडचा कायापालट करावा अशी मी विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार। नामदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून जो 8.5 कोटीचा निधी मंजूर झाला त्याच्यातलं हे काम आहे। हे काम अतिशय चांगल्या दर्जाचं कॉन्ट्रॅक्टर करतील अशी अपेक्षा कॉन्ट्रॅक्टर बाळगतो आणि आम्ही त्यावर लक्ष ठेवणारच आहोत आणि बापूंचे या काम मंजूर केल्याबद्दल आणि सासवड शहराच्या विकासाला हातभार लावल्याबद्दल त्यांचं प्रभाग क्रमांक 8 तर्फे मी आभार मानतो।
आणि भविष्यात अजूनही सासवड शहरात चांगली कामं होतील. बापूंच्या माध्यमातून पूर्ण सासवड शहराचा विकास केला जाईल अशी ग्वाही देतो. आणि या कामामध्ये कोणीही अडथळा आणू नये, उलट या कामात विरोधकांनाही सहकार्य करावं आणि आपलं सासवड सुजलाम सुफलाम कसं होईल याच्यावर जास्त भर द्यावा. एवढंच बोलतो आणि थांबतो.